पहिले फर्स्ट टाइम कॉमेडी करतो समजून घ्या आपलं कॉमेंट्री करतोय समजून घ्या. तर पहिल्या बॉलला काय केलं सांग की मला. हा विक्की स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आमचे काय उमेश मोंडे. बॉलिंग सनी. सनी हा खूप चांगला बॉलर आहे आणि उत्कृष्ट फलंदाजी आहे. वाईटच्या 2 रना घेतलेल्या आहेत. दीपक मला जरा सांगा बरं का तुम्ही. हां वाईट प्लस काय सांगा लवकर बोला. वाईट प्लस लेग बाय अशा 2 धावा त्यांच्या खात्यात पडलेल्या आहेत. पुढील चेंडूचा सामना करत आहेत विक्की चोरगे आणि सनी हे चेंडू टाकत आहेत. अतिशय छान पद्धतीने त्यांनी प्ले केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने योग्य पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. खूप छान पद्धतीने केलेलं आहे. गाडी जरा थोडी पुढे घेतली तर बरं होईल. जरा थोडंसं संपत मोंडे यांचं आगमन आणि बजरंग मोंडे हे ग्रामपंचायत सदस्य यांचंही आगमन. समितीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन. सनी खूप खूप छान पद्धतीने उत्कृष्ट अशी बॅटिंग केलेली आहे आणि काय एकच धाव त्यांच्या आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य बजरंग मोंडे यांचा सत्कार घेण्यात येत आहेत कमिटीच्या वतीनं. तसेच सनी मोंडे यांचा पण सत्कार घेण्यात येत आहे. मला दीपक जरा थोडं सांगा मी नवीन आहे त्यामुळे थोडंसं नाही इथं असू दे की. बंधू तुम्ही व्यवस्थित लिहिताय ना. 4 धावा मोंडे ब्रदर्सच्या खात्यामध्ये 4 धावा जमा. दीपक तुम्ही द्या. किती धावा 6 रन 6 कशा 6 क्षमा असावी क्षमस्व. सहा रना थोडं लक्ष नसेल आणि मध्ये जे उभे आहेत विलास थोडं तुम्ही जरा आम्हाला लक्षात नाहीत रना किती घेतले त्या हरकत नाही. सनीच्या चेंडूचा सामना करत आहेत उमेश आणि उमेश हे ओके ओके एक डिक्लेअर 1 रन डिक्लेअर. 7 धावा या मोंडे ब्रदर्सच्या खात्यामध्ये जमा. ओव्हर किती पहिलीच ओव्हर आहे की नाही. भाऊ तुम्हाला कन्फ्यूज करू नको. हां ओके. भाऊ हा माझा खास मित्र म्हणा वर्गमित्र आणि खूप खूप चांगला मित्र माझा. आणि बाजूला हो पप्पा कुठे घरी गेलेत का जेवायला. इकडे कुठे आहेत मग बोलव त्यांना. खूप अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी अतिशय वाईट बॉल हरकत नाही. पंचांचा इशारा. टोटल रन धावा 8 झालेले आहेत. किती 8 धावा तेच सांगितलं मी. मोंडे ब्रदर्सच्या खात्यामध्ये 8 धावा आणि सनी हे गोलंदाजी करत आहेत आणि सामना खूप छान पद्धतीनं चेंडूचा केलेला आहे आणि ह्या उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण कोणाकडून केलंय त्यांचं नाव काय धीरज खूप छान पद्धतीनं आपण उत्कृष्ट पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. टोटल धावा किती 10 धावा झालेल्या आहेत. नाही असू दे वांधा नाही काय नाही असू दे. आणि सनीच्या चेंडूचा सामना करतात पुन्हा उमेश मोंडे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सनीकडून केलेली आहे.
असं तर असं बोलणार ना, ते काय. सनी खूप छान पद्धतीनं गोलंदाजी करत आहेत आणि उमेशने पुन्हा एकदा कव्हर केलेला आहे चेंडू. आणि टोटल धावा ज्या आहेत 11 ह्या मोंडे ब्रदरच्या खात्यामध्ये. 1 ओव्हर समाप्तीचा इशारा पंचांकडून. 11 धावा 1 ओव्हर पूर्ण. काय बोलायचं, बोला की. संघाकडून बोला की. वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं. धीरज. हा. आता आता कोण बॉलिंग करते? धीरज हे आता हे पण मंगलमूर्ती ईगल टीमचे उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि त्याचा सामना करत आहेत उमेश मोंडे. उमेश मोंडे सामना करत असताना थोडं लक्ष आमच्याकडे आलेलं आहे, पण हरकत नाही, तुम्ही गोलंदाजाकडे लक्ष द्या. उमेश तुम्ही खूप छान पद्धतीने खेळणारं एक चांगले क्रिकेटपटू आहेत. खूप छान गोलंदाजी केलेली आहे धीरजनी. एक डिक्लेअर 1 डे नक्की ना. हां थांबा की 1 मिनिट, मला बोलू द्या की, तुम्ही नंतर बोला की. काय सत्कार आता ते ओव्हर होत्या की मध्ये सत्कार कुठं. हां दीपक इकडे आहे की, इकडे आहे तुम्ही. सत्कार. हां दादांचं नाव काय मला विषय. दीपक साळुंके दादा आलेले आहेत आणि त्यांचं समितीकडून हार्दिक अभिनंदन, त्यांच्याकडून सत्कार त्यांचा करण्यात येत आहे. माझी समितीला विनंती आहे की त्यांचा सत्कार करावा. बजरंग मोंडे ग्रामपंचायत सदस्य यांनी आपण त्यांचा सत्कार करावा अशी मी समितीकडून आपणास विनंती करतो. आणि हां हां 4 रन गेले ना टोटल. उमेशने खूप छान पद्धतीनं चौकार मारलेला आहे आणि अशा पद्धतीने मोंडे ब्रदरच्या खात्यामध्ये 16 धावा जमा झालेल्या आहेत. धीरज गोलंदाजी करत असताना उमेशाने पुन्हा एकदा उंचावर चेंडू मारलेला आहे आणि तो चेंडू अगदी चौकार, पुन्हा एकदा चौकार. अशा पद्धतीने 20 धावा या मोंडे ब्रदरच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत आहेत. मोंडे ब्रदर्स खूप छान पद्धतीने खेळत आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. ईगल टीमचं नाव विसरतो मी सारखं, मंगलमूर्ती येते. हरकत नाही. खूप छान पद्धतीने खेळ चाललेला आहे आणि क्षेत्ररक्षण व्यवस्थित पद्धतीने करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. उमेश खरंच छान खेळत आहेत. भले माझ्याकडे त्यांनी पाहिलं असेल 1-2 वेळा, परंतु त्यांचा नजर मात्र चेंडूवरती आहे. धीरज उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना दिसत आहे आणि खूप छान पद्धतीने उमेश पुन्हा एकदा चेंडू मारला. 4 उमेश खूप छान चौकार. उमेश हॅट्रिक केलेली आहे. उमेश, मला तुमच्यावरती खूप विश्वास होता आणि खूप छान पद्धतीने खेळणार असं मला आत्मविश्वास. बोला तुम्ही बोला. इथून पुढे कुठली कोणी पण किती पण 6 मारला तरी प्रत्येक 6ला 500 गणेश अण्णां काढले. हा इथून पुढे खेळाडूंची ऊर्जा वाढवण्यासाठी गणेश अण्णांकडून जो पण 6 मारेल त्याला 500 रुपयाचे एक पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे उमेश तुम्ही 6 मारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही फार खूप छान प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. हां हां ओके. उमेश बाद झालेला दिसत आहे. उत्कृष्ट झेल पकडलेला आहे अक्षय यांनी आणि स्कोर झालेला आहे मोंडे ब्रदरचा. सांगा स्कोर लवकर फटाफट सांगत जाऊ. बोलता 26 ना 24 धावा ह्या मोंडे ब्रदरच्या खात्यात. उत्कृष्ट फलंदाज आज इथे बाद होताना दिसलेला आहे आणि 17 धावा 4 चौकार अशा पद्धतीने उमेश मोंडे खेळलेले आहेत. आणि नवीन कोण आले? आमचे लाडके आणि युवा म्हणून मानलेले ते अंकुश मोंडे यांचा सत्कार आपले संतोष खुडे घेत आहेत. गौरव मोंडे खरं तर युवा खेळाडू आहेत आणि खूप छान पद्धतीने खेळतात आणि अतिशय छान पद्धतीने त्यांनी प्ले केलेला आहे.
बॉलरचं नाव काय आहे? दीपक धीरज हां नाही ओव्हर समाप्त आणि अशा पद्धतीने 2 ओव्हर्स समाप्त झालेले आहेत आणि मोंडे बर्दच्या खात्यामध्ये स्कोर पडलेला आहे 25 धावा. 25 धावा. बोलत असताना बरोबर सांगायचं असं वांधा नाही. प्रथम आम्ही कॉमेंट्री करत असताना समजून घ्या, आम्हाला सांभाळून घ्या. आणि आता हे नवीन कोण आले ते बॉलर प्रसाद हे ईगल टीमचे चांगले गोलंदाजही आहेत आणि बॅट्समनही आहेत. आणि आता मी करतोय ते तुम्ही करा बरं. हां मी थकणार नाही, हरकत नाही. संघाचे चांगले खेळ अगदी पुढे येऊन त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला गौरव यांनी आणि क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न थोडासा कुठेतरी फेल होताना दिसत आहे. हरकत नाही. चेंडू अगदी थ्रो चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. प्रसादने सुद्धा चांगल्या पद्धतीने कॅच घेतलेला आहे. 2 धावा अशा पद्धतीने मोंडे बर्दच्या खात्यामध्ये 27 धावा जमा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गौरव मोंडे प्रसादचा चेंडूचा सामना करत असताना दिसत आहेत आणि खूप खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग, परंतु हे अतिशय रनआउट होताना दिसत आहेत. मला वाटतं गौरवने खूप घाई करताना दिसले मला आणि रनर प्रथम पळताना दिसले, त्यामुळे गौरव सुद्धा थोडे गोंधळून गेले आणि तेही धावले आणि रनआउट झाले. हरकत नाही. प्रसाद खूप छान पद्धतीने गोलंदाजी करत आहेत. वैयक्तिक वैयक्तिक पहिलं संघाकडून आणि 3रं षटक हा ओके ते घेऊन येत आहेत. प्रसाद खूप चांगली गोलंदाजी आपली आणि फलंदाजी आपण चांगली करता आणि स्ट्राईकला येत आहेत. विकी स्ट्राईकला येत आहेत. ऊन जास्त असल्यामुळे तहान लागलेले आहे. हरकत नाही. आणि विनायक हे गौरवची कमी भरून काढण्याकरिता मैदानात उतरलेले आहेत आणि गोलंदाजी करत असताना पुन्हा प्रसाद प्रसादच्या गोलंदाजीचा सामना करत असताना विकी चोरगे यांनी प्रयत्न केला. 1 धाव डिक्लेअर अशी 29 धावा अशा मोंडे ब्रदर्सच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. विक्की हा अग्रेसिव्ह खेळाडू असताना आज थोडा कधी ऊन जास्त आहे की काय मला असं वाटतं, त्यामुळे थोडंसं असू शकतं. मात्र पुन्हा एकदा त्याची बॅटिंग फलंदाजी बघताना प्रसाद यांचा गोलंदाज सामना करताना विक्की आणि हा नो बॉल पंचांकडून, वाईट बॉल हा पंचांकडून. अशा पद्धतीने मोंडे बर्दच्या खात्यामध्ये 2 धावा अशा एकूण त्यांच्या खात्यामध्ये किती 31 धावा त्यांच्या खात्यामध्ये जमा आहेत. पुन्हा एकदा प्रसादच्या गोलंदाज सामना करत असताना विक्की चोरगे 1 धाव पुन्हा एकदा त्यांच्या खात्यामध्ये. विकीच्या बॅटला चेंडू लागत नाही. ते सामना करत असताना चेंडू लागत नाही, पण चेंडू लागला तर सरळ तो बाउंड्रीच्या बाहेरच असतो हे सर्वांना माहीत आहे. विकी हे चांगले फलंदाज आहेत आणि प्रसाद हे चांगले गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा प्रसादच्या गोलंदाजीचा सामना करत असताना विक्की चोरगे. आता पाहूया आपण कशा पद्धतीने ते सामना करत आहेत. खूप अगदी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, पण विकीच्या बॅटला चेंडू लागताना दिसत नाही. आज ऊन जास्त असल्यामुळे बहुतेक थोडंसं भरपूर शांत पद्धतीने खेळतात. मध्ये पाणी प्यायला सुद्धा गेले ते, त्यामुळे मला वाटलंच की ऊन जास्त आहे, त्यामुळे थोडंसं जरा त्यांचं स्कोर किती झाला आहे मोंडे बर्दच्या खात्यात 33 अशा पद्धतीने मोंडे बर्दच्या खात्यामध्ये सूर्य डोक्यावरती आलेला आहे
आणि विक्की आता थोडासा वेगळ्या पद्धतीने गोलंदाजाला पकडण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा 1 रन डिक्लेअर करण्यात आलेले आहे. ओव्हर समाप्त आणि टोटल अशा मोंडे ब्रदर्सच्या खात्यात 34 रना जमा झालेल्या आहेत आणि 35 रना ज्या आहेत त्या विजयासाठी जिंकण्यासाठी त्यांना गरजेच्या आहेत. आता ते सांग 18 चेंडूमध्ये त्यांना 35 रन. मोंडे ब्रदर्स महेश मोंडे हे त्यांचे जाताना दिसत आहेत आणि खूप छान पद्धतीने ते पण खेळाडू खेळतात, पण यावेळेला थोडंसं कुठेतरी ऊन जास्त असल्यामुळे त्यांच्यावरती पण इफेक्ट झालेला दिसतोय. हरकत नाही. आता ईगल टीम आपली बाहेर येताना दिसत आहे. फिल्डिंग खूप छान पद्धतीने केली. प्रसादने गोलंदाजी छान पद्धतीने केली आणि त्याचा सामना उमेश मोंडेंनी तर खरंच छान पद्धतीने खेळला. मला म्हणजे ज्या अपेक्षाप्रमाणे मी बोललो त्याच अपेक्षाप्रमाणे तो खेळला. 3 चौकार लगातार मारले. 17 रन्स त्यांनी घेतल्या. किती बॉलमध्ये 17 रन किती चेंडूमध्ये हे सांगता येत नाही, कारण तिथे लॅपटॉपवर तिथे माणूस नाही. हरकत नाही, तरी आपल्याला कळतील थोड्या वेळाने. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. फिल्डिंग मोंडे ब्रदर्स ना माझी विनंती आहे की फिल्डिंग लवकरात लवकर. मयूर मोंडे कर्णधार, आपण थोडीशी फिल्डिंग सुरुवातमध्ये सकाळच्या वेळेला व्यवस्थितपणे केली नाही. आता ऊन जास्त आहे, मी कशी अपेक्षा करू काय कळत नाही मला, पण तरी पण तुम्ही चांगली कराल अशा अपेक्षा ठेवतो मी. मयूर मोंडे हे संघाचे कॅप्टन आहेत. व्हाईस कॅप्टन कोण आहे मोंडे ब्रदर्सचा? संकेत, व्हाईस कॅप्टन कोण आहे? हा बसा ना, बाजूला बसा की. आंबवडे खुर्द प्रीमियर लीग पर्व 5 2026. आणि मला एक सांगा महेश, पहिल्यांदाच कॉमेडी करतोय, कसं करतोय सांगा मला. चांगली का? ओके, धन्यवाद. तुमचंच आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. नाही मी घेणार ना, तुम्ही सांगा मला. आणि इथं नाव आहेत का? कुठे आहेत? हां बरं थांबा, ते महेश करतील ते. मी हां नेक्स्ट जो सामना होणार आहे तो होणार आहे बराडे माता ए आणि पाटील वॉरियर्स यांच्यामध्ये. त्यासाठी आपण समितीकडून विनंती करण्यात येते की आपण टॉससाठी दोन्ही कर्णधारांना इथे बोलवण्यात येत आहे, तरी आपण लवकरात लवकर इथे उपस्थित राहावे. पाटील वॉरियर्स आणि बराडे माता ए यांच्या कर्णधारांना विनंती करण्यात येते की आपण लवकरात लवकर इथे उपस्थित राहावे. आणि बजरंग मोंडे सदस्य यांच्या मार्फत तो टॉस केला जाईल. आणि माझी सरकारी लेव्हलच्या टीमला विनंती आहे, आपण कुठेही इथे उन्हात जास्त फिरू नये, कारण आपल्याला सामना खेळायचा आहे, थकून जाऊ नये. जरा जेवण दादा जरा बाजूला की जरा थोडंसं या की सांग. हां 2 मिनिट. बी वर्सेस नाही, हे आता त्यांनी सांगितलं, ते खुडेनी कुठले सांगितलं? थांबा खुडे जरा बाजूला ना, मला दुसऱ्या समोर काय कोण खेळतंय कोण नाही बघ, मला थोडं जागा द्या ना. ओके गॉट इट. ओके आता साईडला उभं राहा थोडंसं. आणि गोलंदाज कोण करते मला नाव सांगा. गोलंदाज अरे साईडला व्हा ना, साईडला व्हा. मी अक्षय आपणास विनंती करतो आपण साईड लावा, मला गोलंदाज दिसत नाहीये. गोलंदाज विक्की चोरगे आणि त्याचा सामना करतायत, त्यांचं नाव सांगा पटापट. सनी हे ईगलचे स्ट्राईकला असताना, नॉन स्ट्राईकला कोण आहे? धीरज हे नॉन स्ट्राईकला असताना अगदी सनी यांनी बॅट चांगल्या पद्धतीने फिरवली, मात्र सांगितले की बराडे माता आणि पाटील वॉरियर्सच्या दोन्ही कॅप्टन्सना विनंती करण्यात येते की आपण टॉस साठी लवकरात लवकर कॅप्टन
हां ठरवून मग सांगा मला नंतर, हरकत नाही. हां आणि गोलंदाजी करत असताना विकी चोरगे आणि त्या सामना सनी सुरू करत सुनील अतिशय उत्तुंग पद्धतीनं चेंडू अगदी मारलेला आहे आणि डिक्लेअर 1 रन डिक्लेअर स्वरूपात प्रयत्न खूप छान पद्धतीने केला, मात्र जो नियम ठरवलेला आहे त्या नियमाप्रमाणे त्यांना 1च रन त्यांच्या खात्यामध्ये. सनी आपण खातं खोललेलं आहे. 2 बॉल 1 रन. विकी चोरगेचा चेंडूचा सामना करत आहेत सनी सुर्वे. सनी सुर्वे अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज आहेत. वाईट बॉल, पंचांचा निर्णय. 2 किती रन? 2 रन आणि चेंडू किती झाले टोटल? ओके 2 चेंडू 2 रन. विकी हा चांगला फलंदाजी आहे आणि चांगला गोलंदाज आहे. इथं बसा तुम्ही, मला थोडं हां थोडं तुम्ही या थोडं. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, त्यामुळे अक्षय आपण मध्ये बोलू नये असं माझी विनंती आहे कमिटीकडून. त्या अक्षय आपणास विनंती करतो की पंचांचा निर्णय तो अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण शांतपणाने मॅच बघूया. वाईट बॉल, पंचांचा निर्णय. अशा पद्धतीने किती धावा संकेत? 3 धावा. 3 धावा यांच्या खात्यामध्ये. सांभाळून घ्या जरा थोडंसं. थांबा. गोलंदाजी पुन्हा करत असताना आणि सनी सुर्वे त्यांच्या चेंडूचा सामना करत आहेत आणि हे पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत आपले विकी चोरगे. हे नेहमीच प्रकाश झोतात राहिलेलं व्यक्तिमत्व आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ती फलंदाजी करतात आणि गोलंदाजी करतात. खेळाडूमध्ये एक चांगल्या पद्धतीने प्रेरणास्थान म्हणून विकी चोरगेंचं नाव आहे. अतिशय छान पद्धतीने बॉलिंग केलेली आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. थोडं धाव संख्या अशा पद्धतीने 4. विकी चोरगे पुन्हा एकदा वाईट न टाकण्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा डिक्लेअर 1 रन. 5 बॉल 5 धावा. अशा पद्धतीने उत्कृष्ट गोलंदाजी राहिलेली आहे. फलंदाज हा मला वाटतंय ऊन जास्त लागत असल्यामुळे थोडंसं त्याचं चेंडू त्याच्या बॅटवरती लागताना दिसत नाही आहे. सनी थोडा विचार करत असेल की आता कशा पद्धतीने या चेंडूला फिरवायचा आणि विकी थोडा विचार करतो की या गोलंदाजाला कशा पद्धतीने फलंदाजाला बॉलिंग करायची. खूप खूप छान पद्धतीने त्यांनी उंचवला, परंतु पुन्हा एकदा 6 बॉल. तुम्ही आमचं मनोबल वाढवावं. हां बरं आहे का महेश सुर्वे, तुम्हाला काय बोलायचं आहे? बोला. या ठिकाणी काय मान्यवरांचा सत्कार कमिटीच्या मार्फत होतोय. अक्षय सुर्वे यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. संतोष भाऊ, तुषार माने व अमित माने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत आहे आणि त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. कुठे करणार आहे? रवी सांगा मला, चुकत असताना सांगा लगेच जरा पुढे. मी तुम्हाला विनंती करतो, मला समोर खेळाडू दिसत नाहीये आणि आपण मी सत्कार करत असताना आपण प्लीज थोडं साईडला घ्या. आणि उमेश हा गोलंदाजी करत असताना धीरज त्यांचा गोलंदाजीचा सामना करतोय. उमेश हा क्षेत्ररक्षण बरोबर लावले की नाही हे पण बघतोय, म्हणजे त्याचं प्रॉपर लक्ष आहे की आपण ही गोलंदाजी पुन्हा एकदा उमेशकडून खूप छान पद्धतीने त्यांनी पुन्हा एकदा, मात्र उमेशने केलेल्या लक्ष दिल्यामुळे क्षेत्ररक्षण हे बरोबर झालंय. थोडंसं हरकत नाही, खूप छान पद्धतीने चौकार. उमेश आपण सांगितलं तुमच्या टीमला, परंतु हरकत नाही, ऊन जास्त असल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होत असतं. अशा पद्धतीने मोंडे ब्रदर्सच्या इगल
11 ईगल टीमच्या खात्यामध्ये 11 धावा. हे काय तुमचं नाव? दीपक साईडला हो जरा. उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना उमेशच्या गोलंदाजीचा सामना करतोय धीरज. अतिशय छान पद्धतीने बॉलिंग आणि वाईटचा इशारा, पंचाकडून वाईटचा इशारा. अशा पद्धतीने 11 धावा त्यांच्या खात्यामध्ये. दीपक तुम्ही बार बार इकडे तिकडे करत असाल, मला दिसत नाही आहे. 2 मिनटं. हां 2 मिनटं मला एक लास्ट कॉमेंट्री करू द्या, मग करा. उमेश खूप छान पद्धतीने आपण गोलंदाजी करत असताना धीरज सामना करतोय. वाईट, पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अशा पद्धतीने 13 धावा या ईगलच्या खात्यामध्ये जमा आहेत. अक्षय थोडं बाजूला व्हा, मला दिसत नाहीये. हां उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना धीरज गोलंदाजी सामना करत असताना खूप छान पद्धतीने उंचावलेला चेंडू आहे आणि हा क्षेत्ररक्षण बरोबर नसल्यामुळे थोडस खूप छान पद्धतीने थ्रो केलेला आहे उमेशकडे, परंतु पुन्हा एकदा 2 धावा घेताना यशस्वी पद्धतीने 2 धावा घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने 15 धावा ईगलच्या. तिसऱ्या रनला आउट. पंच काय 2 रन काढल्या, तिसऱ्याला आउट झालेले आहेत. अशा पद्धतीने 15 धावा आणि एक बाद झालेला दिसतोय. सनी हा रनआउट होताना दिसत आहे. उमेश पुन्हा एकदा आणि प्रसाद हा मैदानात उतरलेला आहे. प्रसाद हा चांगला फलंदाज आहे आणि उमेश ही चांगला गोलंदाज आहे. उमेश गोलंदाज करत असताना गोलंदाज सामना करतोय. प्रसाद पुन्हा एकदा याच्या नंतरचा पुढचा चेंडू प्रसाद यांनी उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. 3 खेळाडू त्या चेंडूच्या मागे, 2 चोरट्या धावा घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी. तत्पूर्वी या सामन्यासाठी स्कोर रायटर म्हणून संतोष मोंडे व समालोचन म्हणून त्यांचेच जिवलग मित्र आप्पासो मोंडे यांचं सहकार्य लाभल्याबद्दल कमिटीच्या वतीने त्यांचेही स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर उमेश, ऑफसाईडच्या दिशेने टोलवला चेंडू आणि पहिला डीएलएफ मॅक्सिमम षटकार. प्रसाद याच्या बॅटीतून आलेला पहिला षटकार. उत्कृष्ट अशी गोलंदाजी फलंदाजी या ठिकाणी प्रसाद याच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या झाली ती 23. 8 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि खेळाडूंच्या मनामध्ये असणारा एक प्रश्न होता की जेवणाची सोय कधी होणार आहे. तर अर्ध्याच तासात या ठिकाणी जेवणाची पहिली पंगत सुरू होणार आहे. तेव्हा आता तरी टाळ्या वाजवून कमिटीचे आभार माना. थोड्याच वेळात या ठिकाणी जेवणाचा बंदोबस्त केलेला आहे आणि सुरुवात होते. चला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर उमेश. या आंबवडे प्रीमियर लीग मध्ये पहिला किताब पटकवण्यासाठी ज्या 3 संघामध्ये चुरस आहेत त्यापैकी एक संघ मोंडे ब्रदर्स. उमेशाचा पुढचा चेंडू प्रसाद यांना उंच मारण्याचा प्रयत्न केलाय आणि कटन बोल्ड झालेले प्रसाद. दुसरा मोठा झटका या ठिकाणी ईगल्स 11 या संघासाठी दुसरा मोठा झटका. बाद झालेला फलंदाज प्रसाद. प्रसाद याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू करण एसके. नवीन खेळाडू एसके करण. उमेश याचा पुढचा चेंडू आणि त्याला सामना करणार आहे तो नवीन फलंदाज करण. स्ट्राईक करण, नॉन स्ट्राईक धीरज, गोलंदाज उमेश.
चला, हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच चालू आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण या क्रिकेट पर्वाचा आस्वाद घ्यायचा आहे. करण, यानंतरचा सामना वीर मराठा वसेस भराडी माता ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी मैदानावर हजर राहायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. निर्धाव चेंडू, थोडस या ठिकाणी चिंतित वातावरण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बाज की नजर प्रमाणे या संपूर्ण स्कोर बोर्डवर नजर ठेवणारे प्रदीप मोंडे. उमेशच्या षटकामध्ये 17 धावा या ठिकाणी वागजा 11 या संघाच्या फलंदाजांनी कुटलेल्या आहेत. 17 धावा तोडलेले आहेत. यानंतर एका षटकामध्ये 12 धावांची गरज. धीरज एक, वागजा 11चा व ईगल्स 11चा नावाजलेला खेळाडू आणि कसलेला खेळाडू. कोच श्रीरंग सुर्वे यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू धीरज सुर्वे. ओमकार पेंडारे नावाजलेला गोलंदाज, त्याला सामना करणार आहे तो धीरज. ओमकाराचा पहिला चेंडू, 6 चेंडू 12 धावा. पहिला चेंडू उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, तितकेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे ती 24. ओमकाराचा पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, खेळाडू त्याच्या खाली. डॅनी मोंडे यांनी उत्कृष्ट असा कॅच घेतलेला आहे. मोठा झटका, मोठा हादरा या ठिकाणी. बाद झालेला खेळाडू करण एसके. 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. या ठिकाणी सर्व स्कोर बोर्ड वगैरे लिहिलेलं जातंय तेव्हा कोणीही बाहेर अफवा पसरवू नका. ओमकार पेंडारे वाल्मिकी पठार मध्ये आयोजित केलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हॅट्रिक घेणारा मानाचा गोलंदाज ओमकार पेंडारे. करण याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज, आम्हा सर्वांचा लाडका डायमंड संकेत याच्या प्रत्येक षटकारावरती वैभव सुर्वे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. चला, संकेत यांना अजून 3 चेंडूचा सामना करायचा आहे. पहिलाच उंच टोलवला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली. जेल सुटलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण. 3 चोरट्या धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. स्कोर 28. 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. 4 चेंडू 28 धावा. 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. थोड्याच वेळात या ठिकाणी जेवणाची व्यवस्था सुरुवात करण्यात येईल. चला, धीरज या अटीतटीच्या लढतीमध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना 7 धावांची गरज. ओमकार याचा चेंडू, उत्कृष्ट असा मारलेला चेंडू, बाद झालेला आहे. धीरज, मोठा झटका, खूप मोठा झटका या ठिकाणी. महेश मोंडे यांनी एक अप्रतिम असा जेल टिपलेला आहे. मयूर मोंडे थोडासा या ठिकाणी पराभवाच्या छायेमध्ये. ईगल्स 11
मोंडे ब्रदर्स गेल्या अनेक वर्षापासून ईगल्स 11 यांना हरवण्याचं स्वप्न पाहत होते आणि आज कुठेतरी ते स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. बरोबर आहे ना? स्वप्न नव्हे तर जिद्द होती, पण चला ओमकार याचा पुढचा चेंडू, त्याला सामना करणार आहे तो स्वप्नील. डावखुरा फलंदाज स्वप्नील. फुलटॉस चेंडू, उंच फटका मारण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न, निर्धाव चेंडू. हा सामना मोंडे ब्रदर्स यांनी 6 धावांनी जिंकलेला आहे. थोडस या ठिकाणी अनेक वर्षापासूनचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्यांचं. चला मयूर मोंडे यांचा